आपण रोज घाईत जगतो. काम, जबाबदाऱ्या, वेळ, ट्रेन सुटू नये म्हणून धावपळ. पण आज पुन्हा तोच प्रश्न मनात आला. आपला जीव खरंच एवढा स्वस्त आहे का? एक मुलगी जॉबसाठी धडपड करणारी, ट्रेन सुटू नये म्हणून धावत गेली आणि चालू ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. एक क्षण आणि एक निर्णय आणि सगळं संपलं. काम महत्वाचं आहे, पैसेही महत्वाचे आहेत, जबाबदाऱ्या आहेत. पण आपण जिवंत असलो तरच हे सगळं करू म्हणून धावती ट्रेन पकडण्याआधी एकदा तरी विचार करा. कारण तुम्ही एकदा जॉबवर गेल्याच्या नंतर परत येण्यासाठी तुमची घरी कोणीतरी वाट बघत असतं. त्यामुळे वेळ वाचवण्याच्या घाईत आपलं आयुष्य गमावू नका. मनात खूप सारे विचार चालू असले तरी घरातली कामं काही थांबत नाही. म्हणून आता आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. स्मित 1-2 दिवसासाठी बाहेर चाललंय. सो आदल्या दिवशी आम्ही त्याची बॅग वगैरे पॅक केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजताच उठून त्याचा ब्रेकफास्ट वगैरे करायला घेतला. गेल्या वर्षी सुद्धा तो 1 वीकसाठी चंदीगडला गेला होता, जेव्हा त्याची टुर्नामेंट वगैरे होती तेव्हा. तसं तर मुलं आपल्यापासून 1 मिनिट सुद्धा लांब नको असं वाटतं. पण ठीक आहे, चला असो. सकाळीच लवकर त्याचं उरकून वगैरे दिलं आणि स्कूलमध्ये त्याला सोडायला आलो. सो त्यांची बस वगैरे उभीच होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो वॉकसाठी. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की सकाळी वॉक वगैरे घ्यायचा, पण रात्री झोपायला लेट होतं आणि सकाळी उठायला सुद्धा. त्याच्यामुळे काही हा वॉक आमचा होत नाही आणि आज लवकर उठलो होतं, म्हटलं चला आज वॉक करूनच येऊया. म्हणून आहोंना जबरदस्ती घेऊन आले होते. छान असा वॉक वगैरे घेतला. सकाळी स्मित घरात नव्हता, त्याच्यामुळे ब्रेकफास्ट काय करायचा हा काही प्रश्न मला पडला नव्हता. कारण मुलांचं असतं ना की मला हे नको ते नको, असं काही आज माझ्या बाबतीत होणार नव्हतं. म्हणून आज उत्तप्पा करायला घेतला होता. त्यानंतर दुपारी छान शॉपिंगला गेलो होतो आणि मला हा टॉप ना खूपच आवडला होता. त्यानंतर हा पिंक वाला तो तर खूपच क्यूट वाटत होता. घरी आल्याच्या नंतर काही स्नॅक्स वगैरे बनवायचे होते आणि त्याच्यामध्ये हा मक्याचा चिवडा स्मितला खूप आवडतो, सो तो बनवून घेतला होता. त्यानंतर भरपूर अशा बरण्या वगैरे धुवून पुसून ठेवायच्या होत्या, तर त्या पुसून घेतल्या. छान किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि काही पार्सल रिसीव्ह झाले होते आणि आलेले पार्सल ओपन करण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो ना. तर त्याच्यामध्ये ना मी अशा काही मॅट मागवल्या होत्या आणि ह्या मॅट मी कुठे यूज करणार आहे, डायनिंग टेबलवरती का कुठे, हे अजून मी ठरवलं नाहीये. त्याच्यानंतर हे आहे फ्रीज ऑर्गनायझर आणि याची क्वालिटी मला ठीक वाटली, पण ऑर्गनाइज वगैरे करून ठेवण्यासाठी छान आहे. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये राहू शकतात. मॅटची सुद्धा क्वालिटी एकदम छान आहे. याची क्वालिटी मला एवढी काही खास नाही वाटली, पण जशी याची प्राइस आहे तर त्या मानाने तर ठीकच आहे क्वालिटी. या दोन्ही प्रोडक्टच्या लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर फॉलो करा आणि कमेंट करा. लिंक लिंक तुमच्या DM मध्ये येऊन जाईल. सो चलो बाय.